खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर आज मी जाणार आहे माझ्या मावशीच्या इकडे, म्हणजे गावाकडे जाणार आहे, नांदेडला. सो तोच आज मी ब्लॉग कंटिन्यू करणार आहे. सो शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा. तर चला, आता मी आता तयार झालेली आहे, लेकरं पण तयार झालेली आहेत. आता जाऊन निघायचं आहे आम्हाला. सो चला निघूया आपण. मावशीच्या इकडे जायचं होतं म्हणून सगळी आम्ही फॅमिली निघालो होतो. तर मी, माझी बहीण, माझ्या बहिणीची मुली, माझ्या अजून बिना लग्नाच्या बहिणी, माझा भाऊ, माझी बहिणी आणि सगळे एकत्र होतो. बहिणीचे लेकरं सगळेजण एकत्र होतो. एवढी छान मजा येऊ लागली होती ना, म्हणजे एकटा असलं की एवढं बोर होते, पण सगळेजण होते म्हणून खूप छान एन्जॉय करत गेलो. आणि मला ना बसमध्ये बसलं की एकदम मळमळायला लागतं. सो त्यासाठीच मी यांना बसण्याच्या आधीच बसस्टँडला थांबलं, तेव्हा गोळी घ्यायला सांगली होती. सो त्यांनी मला गोळी घेऊन दिली. मग मस्त गोळी वगैरे घेतलं आणि छान हसत खेळत एन्जॉय करत आम्ही निघालो नांदेडला जायला. तर खूप छान आज रस्त्याचा व्ह्यू दिसत होता मस्त, पण शेतामध्ये काही दिसत नव्हतं खाली खाली, कारण जास्त पाऊस वगैरे नाही. मग त्यानंतर नरशीला थांबलो. आम्हाला ही चिक्की आली होती, म्हणजे बसमध्येच घेऊन आलं होतं ते माणूस. सो चिक्की घेतली, मग सगळ्यांनी थोडं थोडं खाल्ले. मग त्यानंतर माझा चेहरा बघा किती सुकून गेलेला आहे, म्हणजे मला प्रवास अजिबात सहन होत नाही. सो त्यासाठी मी कुठे जात नाही, असं म्हणजे जास्त म्हणलं तर, म्हणजे जवळचं कोणाचं कार्यक्रम असलं तेव्हाच आम्ही जातो. सो फायनली आम्ही नांदेडमध्ये आलो. तर हे आहे नांदेडचं बसस्टँड. तर आम्ही नांदेडमध्ये आल्याच्यानंतर बसस्टँडमध्ये उतरलो. तर आता आम्हाला ॲटो शोधायला जायचं आहे. सो ॲटो वगैरे करून लगेच घरी आलो. घरी आल्याच्यानंतर तयार वगैरे झालो. व्हिडिओ वगैरे काही काढला नाही, म्हणजे वेळच नव्हता, खूप लेट झालं होतं आम्हाला, कारण आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. सो त्यासाठी तथागत भगवान गौतम बुद्धाचा वंदितो मी, शांतीचे मार्गदाते महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, तथागताने निर्माण केलेला सदधम्म, त्या सदधम्माचा गेली 2500 वर्षापासून प्रसार पेरलं. ते जगद्गुरु संत तुकाराम महाराजच्या कुशीत या महाराष्ट्राचं नेतृत्व घडलं आणि वाढलं. ती जगातील वंदनीय मातर तो राष्ट्रमाता राजमाता माझी जाऊ. शर्ते कितेक झाली, शर्ते कितेक बड्डे तर झालेला आहे. आता इथे सगळेजण जेवण वगैरे करायला बसले. आम्ही पण सगळेजण जेवण वगैरे करून घेतलो. जेवण वगैरे करून झाल्याच्या नंतर थोडं गप्पागोष्टी केलो. त्यानंतर मस्त इथे मजा आणि मस्ती करायची होती, कारण आमचं फॅमिली डान्स करायचं होते इथे. खूप छान आम्ही इथे एन्जॉय करत आहोत आणि सगळी अख्खी फॅमिली आमची इथे डान्स वगैरे करत आहे. खूप छान वाटते बरं, एकत्र सगळेजण डान्स करायला की मस्त वाटतं.
सपने में मिलती है तो गुड़ी मेरी सपने में मिलती है। सारा दिन घूंघटे में बंद कुड़िया से ओए 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 ओए। सारा दिन घूंघटे में बंद कुड़िया से अखियों में खुलती है। तर गुड मॉर्निंग. तर आता सकाळ झालेली आहे आणि रात्री आम्हाला झोपायला वाजले होते 2. सो नंतर काही मी व्हिडिओ वगैरे शूट काय केला नाही. त्यानंतर ब्रश वगैरे केला आणि मस्त असं रात्री खिचडी आलू बिर्याणी बनवली होती. तेच नाश्ता केला आम्ही सगळ्यांनी मिळून. आणि त्यानंतर आता होती ती भरपूर कामं वगैरे होती, तरी पण आमचं टाईमपास इथे चालूच होतं बाहेर, म्हणजे सगळेजण एकत्र होतो म्हणून. तर सगळे एकत्र असले की मजा आणि मस्ती तर चालूच असते. तर ते माझी बहीण ना समीक्षा आंबा कट करत होती. सो मला आंबा खायचं होतं म्हणून मी तिला मागत होते. तर मस्त होतं, याही सीझनचा आंबा छान आणि गोड होतं. त्यानंतर इथे हे बघा, हे आहेत आमचे मामा. तर हे धर्माबादला राहतात. आणि त्यानंतर इथे अजून त्यानंतर आंघोळ्या वगैरे केलो. आंघोळ्या वगैरे करून झाल्याच्या नंतर मस्त गप्पा गोष्टी भरपूर वेळ आमच्या चालल्या. म्हणजे संध्याकाळपर्यंत आम्ही इथेच थांबलो होतो नांदेडमध्ये. त्यानंतर इथेच आंघोळ्या वगैरे करून थोडंसं बाहेर येऊन बसलो, फ्रेश वगैरे झालो. इथे पिऊ जेवण करत होती आणि इथे साक्षी समीक्षांची मेहंदी वगैरे काढणं चालू होतं. सो ते मेहंदी काढत होते आणि इथे माझा टाईमपास चालू होता. मस्त आंघोळ वगैरे करून फ्रेश झालो होतो आणि परत अजून इथे साक्षीनं आंबा कट केला होता. तेच माझं खायचं काम इथे चालू होतं. तर सगळे एकत्र असताना खूप छान मज्जा मस्ती आम्ही केलेली आहे इथे. मस्त आंबा वगैरे खाल्ला. त्यानंतर झाली होती दुपार आणि आता दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती. तर इथे मस्त जेवणामध्ये आहे चिकन, चपाती, भात. मग सगळेजण आम्ही एकत्र बसून जेवण वगैरे करून घेतलं. जेवण वगैरे झाल्याच्या नंतर आता वाजले होते 4 आम्हाला असं तसं करत करत. मग आता आमची निघायची वेळ झाली होती. सो इथे मस्त एकमेकाला आम्ही कुंकू वगैरे लावून घेतलं. तर आता आम्ही सगळेजण निघालो होतो. तर ही आहे आमची मावशी. सो फायनली इथे आम्ही बसस्टँडला आलो, बसमध्ये बसलो. तर आता शेवट मी इथेच करते व्हिडिओचा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.